अजित पवार यांचं स्मारक आणि संग्रहालयावरून मतमतांतर, जय पवार आणि पार्थ पवार यांची मतं वेगळी असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, गुरुवारी शरद पवारांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। सुनेत्रा पवार यांची गुरुवारी पुण्यामध्ये बैठक, जिल्हा नियोजन समितीची पार पडणार बैठक, जिल्हा प्रारूप आराखड्याला मान्यता दिली जाणार। मुंबई पालिका परिसरामध्ये भाजपच्या वतीनं बॅनरबाजी, मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात, बॅनरवर उल्लेख, भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन। बीडच्या परळीमध्ये महापशुधन एक्स्पोचं आयोजन, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन, 13 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान एक्स्पो। वरळीतील सांडपाणी प्रकल्पाच्या आरक्षित जागेवर एसआरएचं बांधकाम, इमारतीचं तात्काळ काम थांबवा, उच्च न्यायालयाचे एसआरए अधिकाऱ्यांना आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या स्वागतासाठी गुलालाची उधळण, तब्बल 19,000 किलो गुलालाची उधळण, रस्त्यावर पडलेल्या गुलालाचा नागरिकांना नाहक त्रास। भारतातील पहिला संगीतमय रस्ता मुंबईत, कोस्टल रोडवरून गाडी जाताच ऐकायला येणार जय होची धून। जोगेश्वरी पश्चिम परिसरातील ओशिवरा पोलिसांची मोठी कारवाई, अवैधरित्या राहणाऱ्या 5 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं। एआय निर्मित डीपफेक साहित्यासंदर्भात कठोर नियम, आक्षेपार्ह विषय 3 तासात हटवणं बंधनकारक, सरकारचे आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।